अड्यामध्ये निवडणुकीचा थरार, सरपंच आणि उपसरपंचांची प्रतिष्ठापणाला. पोटनिवडणुकीकडे लागले जिल्ह्याचं लक्ष. जिल्ह्याच्या राजकारणात नेहमी चर्चेत असलेल्या पवनी तालुक्यातील अड्याळ या ग्रामपंचायतीच्या 4 रिक्त जागांसाठी येत्या 28 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होतीये. ही निवडणूक केवळ सदस्यांची राहिली नसून ती सरपंच शिवशंकर मुंगाटे आणि उपसरपंच शंकर मानापुरे यांच्यासाठी खऱ्या अर्थानं प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. या शिवशंकर द्वंद्वात अखेर बाजी कोण मारणार याकडे संपूर्ण ग्रामस्थांचं लक्ष लागलंय. वार्ड क्रमांक 2, 4 आणि 5 मधील रिक्त जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळते. वॉर्ड क्रमांक 2 अनुसूचित जाती स्त्रीसाठी राखीव असून निर्मला यमाजी ढोक आणि पुष्पमाला खुशाल कोहाड हे निवडणूक रिंगणात उमेदवार म्हणून उभे आहेत. वार्ड क्रमांक 4 यासाठी राखीव असून संजय धोंडू मोहनकर आणि राजकुमार शामराव मांढरे निवडणूक रिंगणामध्ये उमेदवार म्हणून उभे आहेत. वॉर्ड क्रमांक 5 मध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असून चंदू देवराम कोडापे आणि आशिक यशवंत नैतामे निवडणूक रिंगणामध्ये उमेदवार म्हणून उभे आहेत. तर वार्ड क्रमांक 5 मध्ये सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव असून देवांगना सीताराम चाचेरे आणि सय्यद रुबीना हमीद हे निवडणूक रिंगणामध्ये उमेदवार म्हणून उभे आहेत. ग्रामपंचायत स्तरावरील ही पोटनिवडणूक असली तरी स्थानिक राजकारणाची समीकरणे वेगाने बदलतात. सरपंच शिवशंकर मुंगाटे आणि उपसरपंच शंकर मानापुरे या दोघांनीही आपापल्या समर्थकांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. गावातील विकास कामे, स्थानिक प्रश्न आणि वैयक्तिक जनसंपर्क या जोरावर दोन्ही गट मतदारांना साथ घालतात. प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून 28 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 एप्रिल रोजी तहसील कार्यालय पवनी येथे मतमोजणी होणार आहे. उन्हाळ्याच्या तडाख्यासोबतच अड्याळमधील राजकीय वातावरणही चांगलंच तापलंय. आता ग्रामस्थ कोणाच्या पाठीशी उभे राहतात आणि शिव की शंकर नेमका कोणाचा गुलाल उधळला जातो हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.